जनकाच्या वाड्याला गलगलाट कशाचा चालला आहे मला ऐकलं की नाही रावणराज महाराज? बोलावे आम्हाला खबर नसल्यामुळं होय आम्हाला काय त्यातली माहिती नाही. होय आम्ही पाटाच्या मंदिराला गमन करतो. होय बातमी करतो. तुम्हाला बातमी देतो. ऐकले की नाही रावणराज महाराज? बोलावे जनकाचे नगरी होय नवखंड तुम्ही होय. काशी होय. अंदाज सभा दाखल प्रधान शिष्टा होय ऐकले की नाही आपला हाय तो बारा घोडाचा रथ तयार करा जनकाच्या वाड्याला धाव घ्या बघा ही दवखंड तुम्ही ही धावखंड काशी ही गंधार सभा काही कागद दाटले बरं ऐकले की नाही रावणराज महाराज? बोलावे काय थरी बरं होय हे पठाणी दाटली होय. काय थरी बरं होय. हे पठाणी दाटली होय मेरे प्रधान शिष्टा ऐकले की नाही आपला हाय तो आवाज पती का असा की नसावी बरा ऐकले की नाही रावणराज महाराज? बोलावे ही गंगाट सभा दाटली होय एकदा त्यांच्याकडे त्या फोन लागलेला होय. बारगाव परिसराचा मान होय. सव्वा खंडी लोखंडाची गदा होय हे आम्ही मागेमध्ये घेऊन खेळायला गेली होय जनता करता कशी पातळाची म्हणजे आकाशाला मिळवायला लागली होय. आकाशाची पातळाला मिळवायला लागली होय. ते बागेमध्ये मारून ठेवले होय. ताट खाली 3 ताट वरती 3 गदा डाव्या पायाच्या अंगठात कोण आकाशात उडली तर तो सीतेचा भरताना त्याचा माय बाप मेरे प्रधान शिष्टा ऐकले की नाही आपला हाय तो आमास पती का असावी की नसावी ऐकले की नाही रावणराज महाराज? बोलावे तुमची पत्रिका भूमीवर पडून राहिली होय. तुमची पत्री नेण्यास कोण तयार नाही होय. 7 समुद्र खाते होय. 7 समुद्र गोडे होय. त्याच्या पलीकडे जम्बू बेट होय. त्याच्या पलीकडे तुमची रावणाची सोन्याची लंका होय. तिथे कोण पत्र नेण्यास तयार नसल्यामुळे तुमची पत्रे भूमीवर पडून राहिली मेरे प्रधान राजने कहा ऐकले की नाही आपला हाय तो वायू नंदन पंत नेला होता की नव्हता बरा ऐकले की नाही रावणराज महाराज? बोलावे वायू नंतर आहे तू होय रात्रंदिवस तुमच्या घरी एकत्र काढीत असतो होय. तो तुमच्या अत्यंत असून होय माझे अत्यंत असून होय त्याच्यावर पत्र दिलं असतं होय गाली बेटाला लावून फाडून टाकला असता माझ्या पत्राचा अपमान झाला असता अरे राजने कहा ऐकले की नाही बोलावे. आपला हाय तो होय. वेगळाच पत्र नेणारा होता की नव्हता बरा ऐकले की नाही रावणराज महाराज? बोलावे मेघराज ऐकतो होय रात्रंदिवस तुमच्या घरी पाणी भरीत असतो होय. तो तुमच्या अध्यत असून होय. माझे अध्यत असून होय. त्याच्यावर पत्र दिलं असतं कमी जास्त वरतून माझं पत्र दिलं फाडून टाकलं असतं माझ्या पत्राचा अपमान झाला असता अरे राजने कहा ऐकले की नाही आपला हाय तो आपली त्याला पत्र नेणारा होता की नव्हता बरा ऐकले की नाही रावणराज महाराज? बोलावे अग्नी नारायणा तू होय. रात्रंदिवस तुमच्या घरी भोजनावर येत असतो होय. तो तुमच्या अज्ञात असून होय. माझे अज्ञात असून होय. त्याच्यावर पत्र दिलं असतं होय. त्यांना आता कमी जास्त भडकून माझ्या पत्रात काढून टाकला असता माझ्या पत्राचा अपमान झाला असता अरे राजने कहा ऐकले की नाही होय. आपला हाय तो होय. ब्रह्मा विष्णू पत्र देणारा होता की नव्हता बरा ऐकले की नाही रावणराज महाराज? बोलावे ब्रह्म विष्णूचे होय. ते रात्रंदिवस तुमच्या घरी पोते पुस्तका वाचित असतात होय. ते तुमच्या अज्ञात असतात होय. माझे अज्ञात नसून होय. त्याचं जर पत्र दिलं असतं माझं पत्र घेऊन ते कसा ठेवून घेतलं असतं आणि माझं पत्र विसरून गेलं असतं माझ्या पत्राचा अपमान झाला असता अरे राजने कहा बोलावे ऐकले की नाही होय.
आपला हाय तो होय. ही नवखड पृथ्वी, ही दावखड काशी, ही गंधर्व सभा, काय कागस दाटले बरं. ऐकले की नाही रावणराज महाराज बोलावे. राजाची मायेची सीताबाई होय. तिनं हाय तो कसा पण लावलाय होय. कवाकडची गदेचा आणि ती खेळायला लागली ती जर मला आकाशात झोपून दिला तर तुझ्या भक्ताला सर्व माय बाप करेल. अरे राजाने कहा ऐकले की नाही आपला हाय तो आकाशच्या कधीचा कोण आहे काय आकाश आहे ते पाताळाला मिळवी पाताळ आहे ते आकाशाला मिळवी आई तुझ्या कधीचा कोण होता 7 समुद्र खारे 7 समुद्र गोडे एका कुंचके आठवे आई तुझ्या कधीचा कोण होता हा ते कमट्याचा प्राण आया गमनी उडवी तुझ्या सीतेचा पंच कोण घेत बरं बजावले. अरे राजन कहा बोलावे. ऐकले की नाही होय. हा भार्गव परशुरामाचा बाण होय. सभाखंडी लोखंडाची गदा होय. माझ्या उरी येऊन बसले बरं या बाणाचा कोण चौकी असते तर लवकर लवकर धावा कर बरं. ऐकले की नाही रावणराज महाराज बोलावे. हे नौखड तुम्ही होय. गावगण काशी होय. गंधाट सभा होय. या सभेमध्ये ह्या बालाचा कोण चोकी नाही बरं म्हटलं. अरे रे राजन कहा बोलावे. ऐकले की नाही होय. माझ्या नाकाने रक्ताचे पूर चालले आहेत होय. तोंडाळी पेसाचे आदोळे चालले आहेत होय. या बाणाचा कोण चौकी असते तर लवकर लवकर बरं. ऐकले की नाही रावणराज महाराज बोलावे. अयोध्या नगरीचा दशरथ राजे होय. त्यांची मुलं होय. राम लक्ष्मण 12 वर्षाची अजानदग्र होय. याच्याशिवाय त्या बालाचा चोकी नाही बरं म्हटलं. काय हरकत नाही म्हटलं बरं. मला गुरु ते पावलीवर रमजाय, ते पावलीवर अरे कसं त्याच्या काळ्या काळकुंड्या पोरा एका एकी डाळपाच्या पुढे लात मारली उजव्या हातात उचलतात पाठचा भाऊ बनला असतात उजव्या पायात उचलतात आंतरराष्ट्रीय बक्षीस दिली असतात उजव्या हातात उचलतात पोटची कन्या अर्पण केली असती एका एकी डाळपाच्या गुडीची लात मारून सिद्धेचा पण जिंकून नेलास पण एक ना एक रात्री चिंता लंकेला देईन तेव्हाच लंकामध्ये रावण म्हणून समजेल